आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम रविते देवी कुबेरही तैसेचे. जो सर्वज्ञानी दयागण मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मदची माझी होतसे. ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचासे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावाराम तो मीचे आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. नित्यं स्वप्रकाशं व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलं. वेदांत वेद्यं प्रत्यक्परं महा वाहं नमत्तोन्य इति मे निश्चिता मतिः. आता ध्यानाचे 3 प्रकार सांगितले होते. एक प्रतीक ध्यान, अन्य वस्तूचं अन्य रूपाने केलेलं ध्यान, आणि एक ध्येयानुसार ध्यान म्हणजे शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे आकारवान विष्णूचं जे चतुर्भुजादी प्रकाराने केलेलं ध्यान ते ध्येयानुसार ध्यान. आणि तिसरं ब्रह्मध्यान सांगितलं होतं. ब्रह्माचं आत्म्याशी अभेद चिंतन करणं, ब्रह्मच आत्मा आहे असं अभेद चिंतन करणं याला म्हणतात अहंग्रह ध्यान. हे ध्येयानुसारच ध्यान आहे, पण याच्यामध्ये ब्रह्माचं निर्गुण ब्रह्माचं आत्म्याशी अभेद चिंतन आहे. आणि ध्येयानुसार ध्यानच आहे कोणतं दुसरं, पण त्याच्यामध्ये आकारवान पदार्थाचं शास्त्राने सांगितल्याप्रमाणे चिंतन आहे. आता हे जे अहंग्रह ध्यान आहे त्या अहंग्रह ध्यानाचा दुसरा प्रकार सांगतात. आता याच्यामध्ये विधी विश्वास पुरेशी इच्छा आणि आग्रह पाहिजे. आता याशिवाय प्रणव उपासनेचा दुसरा प्रकार सांगतो. म्हणतात ना, आता दुसऱ्या रीतीने अहंग्रह उपासना सांगतं. पाठीमागं आपण पाहिलं होतं हे पंचतन्मात्रा, अहंकार, प्रकृती किंवा माया, प्रधान, अविद्या, नंतर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ते ब्रह्म मीच आहे असं अभेद चिंतन करणं याला अहंग्रह उपासना सांगितलं. आता यानंतर प्रणव उपासना म्हणजे ही अहंग्रह उपासनाच आहे पण प्रणवाच्या रूपाने. प्रणव म्हणजे ओंकार. तर ते कसं ते सांगतात. आता याच्यामध्ये काही विषय समजावून घ्यायचं नाही, याच्यामध्ये त्या उपासनेचा पद्धती कशी आहे ते सांगतात. याच्यात काही जाणून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये ज्ञान करून नाही घ्यायचं, तशी उपासना करायची. प्रणवाची उपासना केली की तेच झालं अहंग्रह ध्यान. त्या प्रणव उपासनेचा प्रकार. प्रणवाची उपासना पुष्कळ उपनिषदांमध्ये सांगितली आहे. म्हणजे थोडक्यात उपनिषदांना जेव्हा उपासना करायला सांगतात तेव्हा ते उपासनाला इतर अनेक देवदेवतांची किंवा ईश्वराची सांगण्याऐवजी ते प्रणवाची उपासना सांगतात. प्रणव म्हणजे ओंकार. कारण काय आहे, तस्य वाचका प्रणव. प्रणव हा ईश्वराचाच वाचक असल्यामुळं ओंकाराची उपासना हीच ईश्वराची उपासना आहे. म्हणून प्रणवाची उपासना पुष्कळ उपनिषदांमध्ये सांगितली आहे. उपनिषदालाच वेदांत म्हणतात. मग वेदांतामध्ये किंवा उपनिषदामध्ये प्रणवाच्या उपासनेचं वर्णन आलेलं आहे. मांडुक्य उपनिषदामध्ये ती विशेष आहे. मांडुक्य नावाचं जे किती 12 मंत्रांचं उपनिषद आहे त्याच्यामध्ये सर्वच ओंकाराचंच, ओंकार एव सर्वम, सर्व काही ओंकारच आहे. आपण इकडे काय म्हणतो सर्व काही परमात्माच आहे, ते मांडुक्य उपनिषदामध्ये सर्व काही ओंकार आहे असं सांगतात. तिचा प्रकार वार्तिकारांनी पंचीकरणामध्ये सांगितला आहे. म्हणजे तिचा म्हणजे ओंकाराच्या उपासनेचा किंवा अहंग्रह ध्यानाचा प्रकार वार्तिककार सुरेश्वराचार्य यांनी पंचीकरण नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. तो असा म्हणजे आता वार्तिकारांनी पंचीकरणामध्ये जी ओंकाराची उपासना किंवा जे अहंग्रह ध्यान सांगितलेलं आहे त्याचं स्वरूप आता सांगतात. प्रणवाचे चिंतन परब्रह्मरूपाने आणि अपरब्रह्मरूपाने असे 2 प्रकारचे आहे. हे जे प्रणवाचं चिंतन करायचं किंवा ओंकाराचं चिंतन करायचं त्याचे 2 प्रकारचं. जे तो प्रणव जो आहे तो परब्रह्मरूपाने त्याचं एक चिंतन करायचं. परब्रह्म म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्म अशी एक उपासना आहे. तिला परब्रह्माची उपासना म्हणजे ज्या उपासनेमध्ये परब्रह्माचं चिंतन केलं जातं त्याला कोणते म्हणायचे, ती परब्रह्माची केलेली उपासना म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्माचं चिंतन किंवा अनुसंधान केलं जातं ती म्हणायची परब्रह्माची
केलेली उपासना आणि अपर ब्रह्मरूपाने, अपर म्हणजे जे सगुण साकार ब्रह्म, इथं त्या ब्रह्माची केलेली जी सगुण रूपाने केलेली उपासना त्याला म्हणायचं अपर ब्रह्माची उपासना. प्रणव पण कोणतं ओंकाराचं चिंतन, पण ओंकार हा परब्रह्मस्वरूप आहे असं केलेलं एक चिंतन. आणि दुसरी उपासना कोणती, ओंकार हा अपरब्रह्मस्वरूप आहे म्हणजे ओंकार हा सगुण आहे असं केलेलं चिंतन आणि ओंकार हा निर्गुण निराकार आहे असं केलेलं चिंतन. निर्गुण निराकार रूपाने प्रणवाचं केलेलं चिंतन त्याला म्हणायचं परब्रह्माची उपासना. आणि सगुण साकाराचं केलेलं जे ओंकाराचं सगुण साकार रूपाने केलेलं जे चिंतन त्याला म्हणायचं अपरब्रह्माची उपासना. प्रणवाचे चिंतन परब्रह्मरूपाने आणि अपरब्रह्मरूपाने असे दोन प्रकारचे आहे. परब्रह्मरूपाने ब्रह्माचे चिंतन करणारास मोक्षप्राप्ती आणि अपरब्रह्मरूपाने चिंतन करणारास ब्रह्मलोक प्राप्ती होते. आता त्या दोन्ही उपासनेचं फल वेगवेगळं आहे असं सांगितलं. जो कोणी ओंकाराची परब्रह्मरूपाने उपासना करील तर अशा पुरुषाला मोक्षरूपी फल प्राप्त होतं. म्हणजे परब्रह्माचाही उपासक आहे आणि अपरब्रह्माचाही उपासक आहे. पण परब्रह्माचा म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्माचं उपासना करणारा, ओंकाराची निर्गुण निराकार रूपाने उपासना करणारा जो पुरुष आहे त्या पुरुषाला मोक्षप्राप्ती होते. आणि ओंकाराचं सगुण साकार रूपाने उपासना करणारा जो पुरुष आहे त्याला मोक्ष प्राप्त होत नाही, त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते असं सांगितलं. आम्ही फक्त परब्रह्मरूपाने प्रणवाच्या चिंतनाचा प्रकार सांगतो. हा ग्रंथ काय आहे, जे काही संपूर्ण जगताचा अधिष्ठान असणारं जे ब्रह्म, त्या ब्रह्माच्या ज्ञानाच्या द्वारा मोक्षप्राप्तीचं साधन सांगणारा हा ग्रंथ आहे. परंतु ज्याला ते परब्रह्म ज्ञेय होऊ शकलं नाही त्याला आम्ही काय करतो, ध्येय करून सांगतो. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी अपरब्रह्माच्या उपासनेचा आम्ही विशेष सांगणार नाही, परब्रह्म उपासनाच या ठिकाणी सांगितलं. म्हणजे ओंकाराची परब्रह्म रूपाने केलेली उपासना त्याचंच वर्णन आम्ही या तरंगामध्ये सांगणार आहोत. आम्ही फक्त परब्रह्मरूपाने प्रणवाच्या चिंतनाचा प्रकार सांगतो का. म्हणजे याचा अर्थ काय, आम्हाला इच्छा काय आहे मोक्षाची आणि मोक्षाच्यासाठीची उपासना कोणती आहे, परब्रह्माची. म्हणून आम्ही तेवढंच या ठिकाणी सांगतो. कारण ज्याच ब्रह्मलोकाची कामना आहे त्या कामना प्रतिबंधानेच ज्ञानद्वारा तात्काळ मोक्ष न होता सगुण ब्रह्मचिंतनाने मिळणाऱ्या ब्रह्मलोकाचीच प्राप्ती होते. आता त्यांनी सांगितलं आम्ही तोच का सांगतो, ह्या ग्रंथ कशाचं कोणतं फल सांगणार आहे, मोक्षफल सांगणार आहे. आणि मग जे परब्रह्माची उपासना करील त्यालाच मोक्ष प्राप्त होतो आणि जे अपर ब्रह्माची म्हणजे सगुण ब्रह्माची उपासना करील त्याला हा मोक्ष प्राप्त होत नाही, उलट त्याला काय होतं, ते ब्रह्मलोकच प्राप्त होतो. कारण त्याला या ठिकाणी सगुण ब्रह्मचिंतनाने मिळणाऱ्या ब्रह्मलोकाचीच प्राप्ती होते. कारण काय, त्याला कामनेचा प्रतिबंध आहे की त्याला दुसरं काहीतरी पाहिजे, मोक्षा सोडून मोक्षा अतिरिक्त असणारी कामना हीच त्याला काय होतो, प्रतिबंध होतो. त्यामुळे तो मोक्षाला प्राप्त न होता तो पुरुष कुठपर्यंत जातो, ब्रह्मलोकापर्यंतच जातो. ते हां समा काय 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 नाही लक्षात. हां 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 स्वर्गलोकाला प्राप्त होतो, तिथले भोग भोगतो आणि पुन्हा खाली होतो. कारण तो जर ब्रह्मलोकाला गेला तर तिथले भोग भोगून तो कल्पांताच्या वेळेला मुक्त होतो असं वर्णन केलं. पण त्याचं ब्रह्मसूत्रामध्ये स्पष्टच सांगितलं हा सगुण उपासक नाही, निर्गुण उपासक आहे. निर्गुण उपासक काहीतरी कामना राहिल्यामुळं जरी तो ब्रह्मलोकाला गेला तरी ब्रह्मलोकातून तो खाली येत नाही, तो काय तो कल्पांताच्या वेळेला ब्रह्मदेवाबरोबरच मुक्त होतो. आणि जो मुक्त होत नाही, केवळ ब्रह्मलोकामध्ये कामनांचा उपभोग होतो आणि त्या ठिकाणी त्याला वैराग्य निर्माण होत नाही, तो परत खाली येतो, तो पुन्हा पुनरावृत्तीला प्राप्त होतो. त्यांनी ना पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला, तो पुन्हा खाली येतो. आता ह्या योगभ्रष्टाचं बरोबर हे विचारलेलं, कारण त्यात तो कोणता नेमका हा तिथं कंटाळतो पण तो पण जन्माला येतो ना. इथं जो वर्णन केलेला पुरुष आहे तो कल्पांताच्या वेळेला ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतो. हां
सगुण उपासक आहे तो परत येईल, तो योगभ्रष्ट होऊन पुन्हा इथे येईल आणि पुन्हा साधन करावं लागेल त्याला. निर्गुण उपासक असला तर तो परब्रह्माचं चिंतन करणारा तो ब्रह्मलोकाबरोबर मुक्तच होतो. आणि ज्या अर्थी हा येतो ना त्या अर्थी तो मुक्त झाला नाही. मुक्त झाला नाही म्हणजे त्याच्या असणाऱ्या ज्या कामना आहेत ना त्याच्या कामनाने त्याला प्रतिबंध केला आणि त्याला पुन्हा जन्माला यायला लावलं. म्हणजे तिथं त्याला वैराग्य निर्माण झालं नाही. खरा हा विषय कसा आहे नेमका, याला पण कामना आहे आणि त्याला पण कामना आहे. पण एकाला ब्रह्मलोक प्राप्तीच्या कामनेने ज्यांनी साधन केलं ना तो ब्रह्मलोकाला जातो आणि परत येतो. एकाने ब्रह्मलोकाची कामना केली नाही, कामना कशाची केली, मोक्षाचीच केली, पण त्याने उपासना कोणाची केली, सगुण ब्रह्माची केली. तो ब्रह्मलोकाला जातो पण ब्रह्मलोकानंतर पुन्हा जन्माला प्राप्त होतो, पुन्हा खाली जन्माला प्राप्त होतो. आता योगभ्रष्टाचं जे स्वरूप आहे साधना करताना त्यालाही कामना झाली, पण असं दोन प्रकारचं वर्णन दिसतं की बघा, दोन प्रकारचं वर्णन दिसतं की तो त्या ठिकाणी गेला तिथे तो दिवी भोगभोगिता अनुतापी नित्य असं म्हटलेलं आहे. त्या तिथं स्वर्गातल्या भोगात त्याचं मन रमत नाही, पण तरी पुन्हा असं सांगितलं की तो पुन्हा शुचिनाम श्रीमताम घे योगभ्रष्टो येते, तो श्रीमंत कुलात किंवा अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम असा येतो. असं त्या योगभ्रष्ट पुरुषाचं वर्णन सांगितलं. याचा अर्थ तो तिथं मुक्त झाला नाही असं त्याचं वर्णन मिळतं. बरोबर आहे की नाही, असं त्याचं वर्णन मिळतं. त्यामुळं मग जर तो ब्रह्मलोकातच का मुक्त झाला नाही, अर्थातच त्यांनी जी उपासना केली ती कोणाची केली, सगुण ब्रह्माची केली असं मानावं लागतं. आणि जो कल्पांताला मुक्त होतो त्यांनी उपासना मोक्षासाठी केली आणि ती कोणाची केली, निर्गुण ब्रह्माची. आणि मोक्षासाठी केली पण केली कोणाची, म्हणून तोच योगभ्रष्ट रूपाने खाली येतो असं मानावं. तरीसुद्धा याच्यातला निर्णायक भाग किंवा आणखीन बारकावा माहीत नाही, पण साधारणपणे असं घडताना दिसतं ना. एका बाजूला सूत्र सांगतं किंवा उपनिषद सांगतात की तो कल्पांताला मुक्त होतो आणि एका बाजूला सांगतात की मुक्त होत नाही, तो फक्त ब्रह्मलोकापर्यंत जातो पुनरावृत्तीला येतो. मग पुनरावृत्तीला येतो याचा अर्थ त्याचा कामनेचा प्रतिबंध तसाच आहे, परंतु त्या कामनेचा प्रतिबंध तसा राहिल्यामुळे तो पुन्हा जन्माला येतो. आणि इथं आल्यानंतर मात्र त्याला अशा कुळात जन्म येतो की पुन्हा अनुकूल अशी पुढची साधना तो मोक्षप्राप्तीची करतो. कारण मोक्षप्राप्तीच्याच इच्छेने केलं पण त्याला कर्मधर्म संयोगाने शेवटी काय अंतःकरणातल्या वासना त्या पूर्णपणे निरस्त झाल्या नाहीत. मग आता नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती, मग म्हणून त्याला पुढं काय झालं तर त्याला पुन्हा स्वर्गाधिकांचं भोगून पुन्हा काय तिथं अनुताप आला, काय भोगी भोगिता अनुतापी नित्य. आणि पुन्हा काय अनुताप झाला परंतु ज्ञान झालेलं नाही ना, त्याला ज्ञान झालं नाही आणि तिथे ज्ञान होण्यासाठी लागणारी निर्गुण उपासना त्याच्याकडून घडली नाही. त्यामुळे तो अर्थातच खाली आला आणि खाली आल्यावर पुन्हा त्या भगवत इच्छे आपलं भगवंताच्या कृपेने त्याला पुन्हा अनुकूल पूर्वजन्मार्जित संस्कार जे होते त्या संस्कारानुरूप भगवंतांनी त्याला जन्म दिला आणि तो पुन्हा पुढची साधना करायला प्रवृत्त झाला असंच मानावं लागेल, दुसरं काय नाही. तरीसुद्धा याच्यातला ब्रह्मसूत्र कोणीतरी सांगितलं का भामतीमध्ये याचा जास्त विचार केलेला आहे, पण माहीत नाही त्याचा कसा निर्णय करावा. पण साधारणपणे हे असं दिसतं जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढ्याप्रमाणे. तर दुसरं काय म्हणायचं, कारण इथं त्याने याचा अर्थ कामनेचा प्रतिबंध जर त्याचा निवृत्त झाला असता तर तो परत आला असता का, इथं आला ह्याच्यावरून फलबल कल्पे आहे की याचा अर्थ त्याची कामना पूर्णपणे निवृत्त झाली नाही. आणि मात्र तिथं हे शब्द वाचले कुठून लावायचे हे आहे, दिवी भोगभोगिता अनुतापी नित्य असं लिहिलेलं आहे. म्हणजे बहुतेक तो अनुताप करतो म्हणजे काय, त्याच जन्मात जर मी ज्ञान करून घेतलं असतं तर ही परिस्थिती मला आलीच नसते, आता मला पुनरावृत्तीला जावंच लागतं आहे, आता काही विलाज नाही. मग इथं आल्यावर तो त्याची पूर्वीचे जे काही त्या पूर्वीच्या संस्कारानुरूप येऊन पुढचा मार्ग त्याचा अधिक सुकर होईल अशा प्रकारचे वातावरण परमात्मा त्याला देतोही. आणि तो तशी तो एवढा अंतराय अवचिता का ओढवला भगवंता असं तो दिवी भोगभोगिता अनुतापी नित्य असं वर्णन केलं. बघा, प्रणवाचे चिंतन परब्रह्मरूपाने आणि अपरब्रह्मरूपाने असे दोन प्रकारचे आहे. परब्रह्मरूपाने ब्रह्माचे चिंतन करणारास मोक्षप्राप्ती आणि अपरब्रह्मरूपाने चिंतन करण्यास ब्रह्मलोक प्राप्ती होते. आम्ही फक्त परब्रह्मरूपाने प्रणवाच्या चिंतनाचा प्रकार सांगतो, कारण ज्यास ब्रह्मलोकाची कामना आहे त्यास त्या कामना प्रतिबंधनानेच ज्ञानाद्वारा तत्काल मोक्ष न होता सगुण ब्रह्मचिंतनाने मिळणाऱ्या ब्रह्मलोकाचीच प्राप्ती होते. कारण तो प्रणवाचं चिंतन करतो, पण कशासाठी करतो, सगुण ब्रह्मरूपाने करतो आणि इच्छा काय आहे, ब्रह्मलोक प्राप्तीची. म्हणून त्याला काय प्राप्त होतं, फक्त ब्रह्मलोकच प्राप्त होतो. त्यास त्या कामना प्रतिबंधाने
ती कामना कोणती कामना? ब्रह्मलोक प्राप्तीची कामना. आणि तोच त्याचा काय झाला? प्रतिबंध. आणि त्यामुळे त्याला ज्ञानाद्वारा होणारा मोक्ष तो ज्ञानद्वारा तत्काल मोक्ष होत नाही. सगुण ब्रह्मचिंतनाने मिळणाऱ्या ब्रह्मलोकाचीच प्राप्ती होते. तेथे ब्रह्मदेवा समान भोग भोगून जेव्हा ज्ञान होते तेव्हा मोक्ष होतो. आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवाप्रमाणे तो काय करतो? भोग भोगतो आणि त्यावेळेला त्याला मोक्ष होतो. म्हणजे याचाच अर्थ काय? कल्पांताच्या वेळेला त्याला ज्ञान होऊन मोक्ष होतो. आणि ज्यास ब्रह्मलोकाची कामना नसते त्यास याच लोकी ज्ञान होऊन मोक्ष होतो. म्हणजे याच्या अंतःकरणात सूक्ष्म ज्या वासना आहेत त्या वासनामुळे त्याला प्रतिबंध झाला, परंतु त्याने उपासना कशाची केली होती? परब्रह्माची उपासना केली होती. त्यामुळं त्या ठिकाणी त्याला मोक्ष प्राप्त होतो परब्रह्माची उपासना करणाऱ्याला. आणि ज्यास ब्रह्मलोकाची कामना नसते त्यास याच लोकी ज्ञान होऊन मोक्ष होतं. आणि ऐहिकेचे का परत्रीचे असं जर त्याला तीव्रतर वैराग्य असेल तर अशा पुरुषाला ब्रह्मलोकाच्या कामनेचा प्रतिबंधच नाही, तर त्याला ज्ञान कुठं होतं? याची देही याची डोळा. आणि ओंकाराच्या परब्रह्मरूपाने उपासना करणाऱ्याला ज्ञान कुठं होतं? ब्रह्मलोकात. आणि तिथून पुढं तो मुक्त होतो. या रीतीने सगुण उपासनेचे फल निर्गुण उपासनेच्या अंतर्भूत आहे. आता हे पंक्ती काही लागत नाही आता असा अर्थ केला तर, आहे की नाही? हां हां, मग कोणता? सगुण ब्रह्माचा का अपर ब्रह्माचा उपास? अपर ब्रह्माचा. तर असं ब्रह्मसूत्रामध्ये आपलं जे हे ना दिव्यानंद स्वामींनी सांगितलं की असा ब्रह्मसूत्राचा निर्णयच नाही. ती सदाशिवेंद्रांची जी टीका आहे ना, हां, तर सगुण उपासकाला ब्रह्मलोकात कल्पांताच्या वेळेला मोक्ष होतो असं नाहीच, असं निक्षून सांगितलेलं आहे. सदाशिवेंद्र येतींची जी टीका आहे म्हणजे ब्रह्मसूत्राचा हा निर्णय असा. आणि इथं मात्र असं दिसतं याच्यामध्ये. आता बघा, आणि ज्यास ब्रह्मलोकाची कामना नसते त्यास याच लोकी ज्ञान होऊन मोक्ष होतो. हे झालं. या रीतीने सगुण उपासनेचे फल निर्गुण उपासनेच्या अंतर्भूत आहे म्हणून निर्गुण उपासनेचाच प्रकार सांगतो. आता सगुण उपासनेचं फल काय? निर्गुण उपासनेच्या अंतर्गत आहे. म्हणजे याचा अर्थ इथं सरळ झाला, त्यांनी सगुण उपासना केली. मला वाटतं संस्कृत विचारसागरामध्ये पण त्याच्यामध्ये पण स्पष्ट आहे की निर्गुण उपासकालाच ब्रह्मलोकात ज्ञान होऊन मुक्त होतो, सगुण उपासक होत नाही, असं त्यांनी ब्रह्मसूत्राच्या आधाराने निर्णय केलेला आहे. आणि दिव्यानंद स्वामींनी हे जे सदाशिवेंद्र येतींची टीका आहे त्याच्याद्वारे सांगितलेले स्पष्ट. पण आता इथं कसं लिहिलं माहीत नाही. इथं मात्र लिहिले सगुण उपासनेचे फल निर्गुण उपासनेच्या अंतर्भूत आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? सगुणाची केलेल्या उपासनेमुळे तो कुठं गेला? ब्रह्मलोकाला. आणि ब्रह्मलोकामध्ये कल्पांताच्या वेळा ब्रह्मदेवाबरोबर तो मुक्त झाला, तरच सगुण उपासनेचं फल हे काय होईल? निर्गुण उपासनेच्या अंतर्भूत आहे असं म्हणता येईल. ठीक आहे. आता इथं जसं लिहिलं आहे तसं आपण धरू गृहीत. कारण तो काही 4 अध्याय 4 पादे ब्रह्मसूत्राचे संपूर्ण ह्याच विषयाचा विचार केलेला आहे. आपण काही तेवढं त्याचं चिंतन करत नाही किंवा त्या झालेला जो निर्णय तो निर्णय काय एवढा आपल्याला शास्त्रार्थ माहीत नसतो. म्हणून इथं जे लिहिले त्याच्या आधाराने मात्र असं लिहिलं. आता जरी हे मानलं तर योगभ्रष्टाच्या गतीची काहीच लागणार नाही संगती असं आहे. त्यापेक्षा तो जो सिद्धांत आहे आपण आधी सांगितला तो घेतला तर योगभ्रष्टाची पण संगती लागते. इथं स्पष्ट लिहिलेलं आहे की अपरब्रह्माचा उपासक हा ब्रह्मलोकाला जातो असं लिहिलेलं आहे. आणि परब्रह्माचा उपासक कुठं जातो? ब्रह्मलोकाला जाऊन कल्पांताच्या अंती मुक्त होतो असंही लिहिलं. आणि पुन्हा इथं लिहिलं का सगुण उपासनेचं फल निर्गुण उपासनेच्या अंतर्गत आहे असं पण लिहिलं. आणखी कोणाला विचारा. मला हा विषय काय आपण जास्त कधी चिंतन करीत नसतो, नेहमी आपला आला तसा सांगत असतो. तर इथं बघा की सगुण उपासनेचे फल निर्गुण उपासनेच्या अंतर्भूत आहे म्हणून निर्गुण उपासनेचाच प्रकार सांगतो. मग सगुण उपासनेचे पर्यवसान जर निर्गुण उपासनेतच होतं तर आपण काय आहे? निर्गुण उपासनेचाच प्रकार सांगणं चांगलं म्हणून ते तेच सांगतात. आता बघा इथून विषय सुरू होतो. अहंग्रह उपासना. ओंकाराच्या उपासना ही एक अहंग्रह उपासनेचाच काय आहे? प्रकार आहे. जगात ज्या ज्या कार्य आणि कारण वस्तू आहेत त्या सर्व ओंकार स्वरूप आहेत म्हणून सर्व ओंकार स्वरूप आहे. तर या ठिकाणी जेवढं काही कार्य असेल आणि जेवढं काही कारण असेल ते सर्व कार्य आणि कारण हे सर्व ओंकारापासून उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे ओंकार स्वरूप आहे. हे काय आपल्याला वाचताना सहज वाटतं. आता आजकाल वैज्ञानिक खूप याचा शोध घेऊन राहिले की हे संपूर्ण विश्व जे आहे ना ते एका ध्वनीपासूनच उत्पन्न होतं ध्वनीशास्त्रामध्ये. आणि तो ध्वनी कोणता आहे तर ओम. म्हणून मग जर हे सगळं कार्य आणि कारण म्हणजे कार्यात्मक असणारा प्रपंच आणि कारणात्मक असणारा
अज्ञान आणि ते अज्ञानाची उपाधी धारण केलेला परमात्मा, अज्ञानोपाधिक ईश्वर, आपलं काय मायोपाधिक ईश्वर, हे सर्व काय आहेत, हे सर्वच ओंकार स्वरूप आहे. म्हणजे ओमच्या बाहेर काही नाही. कोणतंही कार्य घ्या, त्या मांडुक्य कारिकेमध्ये गौडपादाचार्यांनी संपूर्ण हाच विषय सांगितलेला, संपूर्ण एक ग्रंथच आहे. मांडुक्य नावाच्या उपनिषदावर आचार्यांनी भाष्य लिहिलं आणि आपलं गौडपादाचार्यांनी आचार्यांनी भाष्य लिहिलं, गौडपादाचार्यांनी त्याच्यावर कारिका लिहिल्या आणि त्या कारिकेवर पुन्हा आचार्यांनी भाष्य लिहिलं, त्याला गौडपाद कारिकाचं भाष्य म्हणतात. तर ह्या सर्व ठिकाणी त्यांनी ओंकारच सर्व स्वरूप आहे, जेवढा कार्यकारणात्मक प्रपंच आहे तो सर्व ओंकार स्वरूप आहे असे चिंतन करावे. कारण सर्व पदार्थात नाम आणि रूप असे दोन भाग आहेत. कोणताही पदार्थ घेतला की त्याला काहीतरी नाम असतं आणि त्याला कोणतं तरी रूप असतं. त्यामध्ये रूपभाग आपल्या नामभागाहून पृथक नाही. कोणते रूप जे आहे ना, नाम जर वेगळं केलं तर रूप नावाचा भाग वेगळा राहत नाही. म्हणजे ते रूप जे आहे ते नामाहून पृथक नाही. कोणतंही घ्या आपण, रूप आणि नाम यांचा काय, नाम आणि नामी यांचा काय आहे, अभेद आहे. नाम आणि नामी यांचा अभेद आहे. रूप हे नावाहून भिन्न राहू शकत नाही. सर्व पदार्थात नाम आणि रूप असे दोन भाग आहेत. त्यामध्ये रूपभाग आपल्या नामभागाहून पृथक नाही. कारण पदार्थाच्या रूपाचे नामानेच ग्रहण किंवा त्याग होते. पृथक नाही म्हणजे काय, पदार्थाचं कोणतंही रूप जर असेल तर त्याचं नामानेच ग्रहण होतं, आहे की नाही. आपण जर म्हटलं की घट पट ही नाव घेतली तर त्याच्या रूपाचं ग्रहण होतं की नाही. आपल्याला नीलो घटा, हा नावाशिवाय काय त्या घटाचं ग्रहण होतं का, रूपाचं ग्रहण होतं का. म्हणजे तो रूपभाग हा नामभागाहून पृथक नाही. जसा व्यवहार आहे तेच सांगतात. कारण पदार्थाच्या रूपाचे नामानेच ग्रहण किंवा त्याग होतं. आमके तुम्ही सांगितले घट टाकून द्या, घट आणा, हा सगळा व्यवहार कशामुळे होतो, नामामुळे होतं. रूपाचे नामानेच ग्रहण किंवा त्याग होते. नाम समजल्या वाचून केवळ पदार्थांच्या आकारापासून व्यवहार सिद्ध होत नाही. असा इथं समजा हे पुस्तक आहे, परंतु जर याचं नाव समजलं नाही आपल्याला तर पुस्तक आण, पुस्तक ने, असा कोणताही व्यवहार जो आहे तो त्या नावा वाचून सिद्ध होत नाही. वस्तू जरी समोर असली, त्याचं रूप जरी समोर असेल पण नाम नसेल तर त्या नामा वाचून त्या पुस्तकाचं रूपासंबंधाने कोणताही व्यवहार नामा वाचून करता येत नाही. नाम समजल्या वाचून केवळ पदार्थाच्या आकारापासून व्यवहार सिद्ध होत नाही. म्हणून सर्व पदार्थाचे सार नामच आहे. याचाच अर्थ सार कोण आहे, नाम आहे. कारण रूप स्वतंत्र नाही, नामा वाचून रूपाची सिद्धी होत नाही किंवा रूपामध्ये किंवा त्या आकारामध्ये व्यवहार घडत नाही. मग सार कोण झालं, नाम झालं. म्हणजे आहे की नाही, सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून सर्व पदार्थाचे सार नामच आहे. याच अभिप्रायाने सर्व संतांनी नामाचे महात्म्य फार वर्णन केलेले आहे. म्हणजे नामा वाचून रूपाची जर सिद्धीच होत नाही, त्याच्यामध्ये व्यवहारच होत नाही, याचा अर्थ सारभूत कोण आहे, नामच आहे. जे सार आहे ते श्रेष्ठ आहे, महान आहे. म्हणून नामाचं महात्म्य सर्व संतांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. आकाराचा नाश झाला असताही नाम शेष राहते. जरी आकार घट पदार्थ आहे त्याचा नाश झाला तर घट नाव शिल्लक राहतं की नाही, घट नाव शिल्लक राहतं. म्हणजे याचाच अर्थ रूपाचा नाश झाला तरी नाम आहे. आकाराचा नाश झाला असताही नाम शेष राहते. जसा घटाचा नाश झाला असता मृत्तिका शेष राहते. घटाचा नाश झाला तरी माती राहते की नाही. कारण घट मृत्तिकेहून पृथक नाही. का माती राहते तर हा घट मातीहून स्वतंत्र पृथक वेगळा नाहीच आहे, मृत्तिका रूपच आहे. मातीहून वेगळा नाही म्हणजे घट हा काय आहे, मृत्तिका हेच त्याचं काय आहे, स्वरूप आहे. तसा आकाराचा नाश झाला असताही मृत्तिकेप्रमाणे नामाहून आकार पृथक नाही, नामस्वरूपच आहे. तसा जरी आकाराचा नाश झाला तरी तो आकार कुठं जातो, नामामध्ये. म्हणजे नामाहून आकार हा मुळीच पृथक नाही. म्हणजेच हा आकार किंवा हे रूप हे काय आहे, नामस्वरूपच आहे, त्याच्याहून पृथक नाही. जसं घटाचा नाश झाला तरी मृत्तिका राहते की नाही. म्हणजे घट काय आहे, मृत्तिका रूपच आहे. तसे सर्व आकार जे आहेत ते नामस्वरूपच आहेत, नामाहून पृथक नाहीत. हे थोडंसं आपल्याला चिंतन कशासाठी सांगतात की अशा प्रकारचं अहंग्रह उपासना का केली, त्याच्या पाठीमागं काय विज्ञान आहे ते विज्ञान पण आपल्याला सांगतो. व्यवहारात देखील रूप हे नावाहून पृथक नाही किंवा आकार हा नामस्वरूपच आहे, त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही किंवा त्या रूपाचा आकाराचा व्यवहारसुद्धा नामा वाचून करता येत नाही. याच्यावरून नाम हे किती श्रेष्ठ आहे, कसं सारभूत आहे, नाम हे कसं तत्वस्वरूप आहे हे सांगतात. कारण जसं तुकाराम महाराजांचा अभंग आहे काय, ते तर नाही त्याचा हे करणार, हां ते
हा ते पण आहे. अंडज जारज स्वेदज उद्भिज आटे हरिनाम नाटे ते बरवे. हा अवघाची आकार ग्रासियेला काळे एकची निराळे हरीचे नाम. हा सगळा आकार कोणी काळाने ग्रस्त होतात की नाही, सगळे आकार. पण नाम जसंच्या तसं आहे की नाही. आता सांगितलं घटाचा आकार गेला पण घटनाम आहे की नाही, तसं सगळा आकार जरी गेला तरी तो काळाने ग्रस्त केला तरी एकची निराळे हरीचे नाम. परमात्म्याचं नाम म्हणजे त्याचं वाचक नाव कोणतं? तस्य वाचक हा प्रणव. हा ओंकार जो आहे तो जसं ओंकार स्वरूप असणारं नाम जसंच्या तसंच आहे. आता सांगतात की घट मृत्तिकेहून पृथक नाही, मृत्तिका रूपच आहे. तसा आकाराचा नाश झाला असताही मृत्तिकेप्रमाणे नामाहून आकार पृथक नाही, नामस्वरूपच आहेत. किंवा दुसरे एक उपपत्ती सांगतात, किंवा घट शरावादिकात मृत्तिका अनिगोत आहे. आता घट शराव म्हणजे परळ वगैरे त्याला म्हणतो ना मडकं, तर ते त्याच्यामध्ये म्हणजे अनेक मृत्तिकेची भांडी आहे पण सर्वांमध्ये काय आहे? मृत्तिका अनुगत आहे. म्हणजे माती जी आहे ती सर्वांमध्ये अनुगत म्हणजे व्याप्त आहे. अनेक प्रकारची घट परळ शराव काय तुमचे रांजण काय सगळे असतील तर त्याच्यामध्ये मृत्तिका काय आहे? अनुगत आहे म्हणजे व्याप्त आहे. आणि घट शरावाधिक परस्पर व्यभिचारी आहेत. आणि हे जे घट शराव म्हणजे परळ वगैरे ही सगळी जी मातीपासून बनलेली भांडी ही सगळी व्यभिचारी आहेत. व्यभिचार म्हणजे कधी असतात कधी नसतात, म्हणून ते मिथ्या. म्हणजे पदार्थ व्यभिचारी असतो म्हणजे केव्हा असतो तर केव्हा नसतो. हे सगळ्या पदार्थांना काय व्यभिचारी असतात म्हणजे कधी असतात कधी नसतात. मग त्यांना सत्य म्हणता येईल का? मग ते कसे आहेत? मिथ्या. म्हणजे जे व्यभिचारी पदार्थ असतात जे केव्हा असतात केव्हा नसतात त्यांना काय म्हणतात? मिथ्या असं म्हणतात. अनुगत मृत्तिका मात्र सत्य. आणि त्याच्यामध्ये त्या पदार्थ जरी पदार्थ असतात तेव्हा त्याच्यामध्ये काही मृत्तिका अनुगत आहे आणि पदार्थ नसले तरी मृत्तिका स्वरूपाने आहेच. म्हणून या ठिकाणी मृत्तिका मात्र सत्य. म्हणून त्यांनी लिहिलं वाचारंभणं विकारो नामधेय मृत्तिकेत्येव सत्यम. हे घट परळ ही फक्त वाणीतच नाव आहे, वास्तविक आहे काय? सगळी मृत्तिकाच आहे. आणि ते पुन्हा व्यभिचारी. घट आता आहे फुटला की गेला पण मृत्तिका मात्र आहे. आणि ज्या काळात घट आहे त्याच्यामध्येही अनुगत आहे आणि घटा वाचूनही स्वतंत्ररित्या तिचं सत्ता आहे. म्हणून सत्य कोण आहे? मृत्तिका सत्य आहे आणि घट वगैरे सर्व मिथ्या आहे कारण ते व्यभिचारी आहेत. हो हो हा हे तर आहे. तसं नाही तसं नाही तो तर आहे त्यांचा अन्योन्यभाव. पण त्याला अन्योन्यभाव म्हणजे त्याच्यामध्ये भेद आहे. पण ही इथं सांगायचं नाही. इथं फक्त सांगायचे ज्यांचं अस्तित्व नित्य नाही. व्यभिचारी आहेत म्हणजे केव्हा आहेत तर केव्हा नाहीत. आणि त्याच्यामध्ये घट आणि शरळ नाही सांगायचं. घट शरावाधिक म्हणजे घट शराव हे सारखेच झाले. म्हणजे घट परळ रांजण काय जे असतील ते सर्वच्या सर्व कोणताही पदार्थ घ्या तो कधी असणार आहे तर कधी असणार नाही. म्हणून त्याच्यामध्ये त्यांचं काही परस्परात व्यभिचार आहे असं नाही. ते व्यभिचारी आहे म्हणजे काही काळात राहतात आणि काही काळात नसतात म्हणून ते राहत नाहीत म्हणून असं सांगायचं. आणि घट शरावाधिक परस्पर व्यभिचारी आहेत म्हणून ते मिथ्या. अनुगत मृत्तिका मात्र सत्य. घटाचे आकार अनेक परंतु सर्वांचे नाम एक. आकार किती झाले तरी घट हे नाव काय आहे? एकच आहे. म्हणून मिथ्या आकार सत्यनामाहून पृथक नाही. तेव्हा किती जरी आकार असले तरी ते आकार कसे आहेत? मिथ्या. पण मिथ्या आकाराला स्वतंत्र अस्तित्व आहे का? नाही. त्यांना अस्तित्व कोणाचं आहे? नामाचं अस्तित्व आहे. म्हणून मिथ्या आकार सत्यनामाहून पृथक नाही. जे ज्याच्याहून स्वतंत्र राहू शकत नाही ते काय असतं? तद्रूपच असतं. याच रीतीने सर्व पदार्थांचे आकार आपापल्या नामाहून भिन्न नसून नामस्वरूपच आहेत. कोणताही पदार्थ घ्या त्या पदार्थाचा आकार आपल्या नामाहून भिन्न नसून तो त्याच्या नामस्वरूपच आहे. येथपर्यंतच्या चिंतनात आकार सर्व जाऊन नाम मात्र शिल्लक आहे. आता हे एवढं चिंतनाने काय झालं? आकार किती जरी आपल्याला दिसले तर आकार महत्त्वाचे नाही कारण ते आहेत व्यभिचारी. कधी असतात कधी नसतात. पण ते सगळे आकार कुठं जातात तर आपल्या नामस्वरूपामध्ये राहतात. म्हणजे सर्व आकार जरी गेले आलिया आकारा अवघे नासे परंतु एकची निराळे अवघाची आकार ग्रासियेला काळे. पण आकार काळाने ग्रासतं पण नामाला ग्रासलं का? एकची निराळे हरीचे नाम. किंवा सगळे आकार काय आहेत तर ते नामस्वरूप आहेत.
म्हणजे आपल्याला जे अंग्र ध्यान ओंकाराची उपासना परब्रह्मरूपाने करायची कशी सांगण्यापूर्वी त्याच्या अगोदर आपल्याला त्या ओंकाराचं एक विज्ञान सांगतात किंवा तुम्ही म्हणाल असं काय सांगता सगळे जे रूप आहेत ती नामस्वरूपच कशी आहे, तर व्यवहाराच्या दृष्टीनं आपल्याला उदाहरणं देऊन आता हे सर्व सांगतात. आता येथपर्यंतच्या चिंतनात आतापर्यंत जे आता चिंतन केलं आपण त्याच्यामध्ये आकार सर्व जाऊन नाम मात्र शिल्लक आहे. सगळे आकार जरी गेले तर नाम शिल्लक आहे की नाही. घटाचा आकार गेला, शरावाचा आकार गेला तरी नाव मात्र शराव घट हे सगळं आहेच की नाही शिल्लक. ती सर्व नामे ओंकाराहून भिन्न नाहीत. आता काय आहे, हे गट शराव ही सगळी जी नावं आहे लौकिक किंवा वैदिक ही नाव शिल्लक राहिली की नाही, परंतु नावं तरी कुठे आहे, ती स्वतंत्र आहे. ती नावं सगळी कार्यरूप आहेत आणि ती सगळी कार्यरूप नावं कोणापासून उत्पन्न झालेली आहे, कारण असणाऱ्या ओंकारापासून. मग आता हे सगळे जेवढे आकार होते बरोबर ना, ते कशामध्ये झाले, प्रत्येक पदार्थाचा आकार हा काय त्याच्या नामस्वरूप आहे. प्रत्येक पदार्थाचा आकार त्याच्या नामस्वरूप आहे. परंतु ही जी सगळी नावं आहेत त्या नावाचे मूळ कोण आहे, ओंकारापासून ती सर्व नावं झालेली आहेत. सर्व नामे ओंकारापासून भिन्न नाहीत, ओंकार स्वरूपच आहेत. कारण ओंकार याचं मूळ आहे. कारण किती जरी आपण वर्ण व्यंजन काय असतील तर ते सगळ्यांना प्रत्येकाच्या मुळाशी कोण आहे, ओम. म्हणजे ही सर्व नामं कोणापासून झालेली आहेत, ओंकारापासून. मग जर ती सर्व नामं ओंकाराची कारणं असतील तर ती काय आहेत, अर्थातच ओंकार स्वरूपच आहेत. सर्व नामे ओंकाराहून भिन्न नाहीत, ओंकार स्वरूपच आहेत. पदार्थाच्या वाचक शब्दास नाम म्हणतात. नाम म्हणजे तरी काय, त्या पदार्थाचा वाचक शब्द. घट नावाचा जो पदार्थ आहे त्याचा वाचक शब्द घट, याला काय म्हणायचं, नाम. बरोबर आहे ना. मग कोणत्याही पदार्थाच्या वाचक शब्दाला काय म्हणतात, नाम असं म्हणतात. आणि लौकिक वैदिक वगैरे सर्व शब्द ओंकारापासून उत्पन्न झालेले आहेत. सगळे शब्द हे कोणापासून उत्पन्न झाले, लोकातले घ्या नाही तर वेदातले घ्या. सगळे शब्दांना याच्यामध्ये भरपूर चिंतन आहे यांनी केलेलं. किंवा कोणतंही अक्षर घ्या तुम्ही, ते ओम वाचून नाहीत, प्रत्येक अक्षरात तुम्ही घ्या. नाम म्हणलं ना तरी त्याच्यात उ म त्याच्यामध्ये आलं. घट म्हटले तुम्ही तरी त्याच्यात ओंकार आहेत. उ म सगळ्या ठिकाणी व्याप्त आहे असं सांगतं. हे काय पदार्थाच्या वाचक शब्दास नाम म्हणतात. आणि लौकिक वैदिक वगैरे सर्व शब्द ओंकारापासून उत्पन्न झालेले आहेत हे एक श्रुतीत प्रसिद्ध आहे. सर्व कार्य कारणरूप असते. आता काय झालं, सर्व शब्द ओंकारापासून झालं म्हणजे सर्व शब्द कोणाचे कार्य आहेत, ओंकाराचे. म्हणजे सगळे शब्द काय झाले, ओंकार स्वरूप. कारण कोणतंही कार्य हे काय असतं, कारणरूप असतं. सर्व कार्य कारणरूप असते. या नियमाने ओंकाराचे कार्य जे वाचक शब्दरूप नामे ती ओंकार स्वरूप आहेत. सर्व वाचक असणारी जेवढी नामं आहेत ती काय आहेत, ओंकाराचं कार्य. ओंकारापासूनच ती नावं उत्पन्न झालेली आहेत. अर्थात सर्व वाचक नामं ही ओंकार स्वरूपच आहे. आता जगातले सगळे शब्द गेले, शब्दरूप नामं गेली, कोण राहिला खाली, ओंकारच राहिला. ओंकार स्वरूप आहे. या रीतीने हे झालं नामाचं. सगळी नामं कुठं गेली, ओंकार स्वरूप. या रीतीने रूपभाग नामस्वरूप आहे. आता रूपाला स्वतंत्र अस्तित्व आहे का, नाही. रूप भाग काय झाला, नामस्वरूप. आणि सर्व नामे ओंकार स्वरूप. पहिल्यांदा रूप झालं नामस्वरूप आणि म्हणजे ज्या ज्या पदार्थाचं जे जे नाम असेल त्या नामामध्ये ते रूप लीन झाली आणि सगळी नामं पुन्हा कशापासून झालीत, ओंकारापासून. आता ती सर्व नामं कुठं गेली, ओंकारामध्ये. सर्व नामे ओंकार स्वरूप आहेत म्हणून सर्व ओंकार स्वरूप आहेत. सर्व नामं ओंकार स्वरूप आहेत म्हणजे याचा अर्थ सर्व कार्यात्मक कारणात्मक असणारा सगळा प्रपंच हा काय आहे, ओंकार स्वरूप आहे. जसे सर्व ओंकार स्वरूप आहे तसे सर्व ब्रह्मस्वरूप आहे. सर्व ओंकार स्वरूप आहे म्हणजे सर्व काय आहे, ब्रह्मस्वरूपच आहे. कारण सर्वांचं अधिष्ठान कोण आहे, ब्रह्मच आहे. सगळं जगत हे ब्रह्माचं काय आहे, विवर्तच आहे. विवर्त पदार्थ अधिष्ठान ज्ञानानंतर काय असतो, अधिष्ठान रूपच असतं. त्याला तर आम्ही इकडे नाव काय दिले, ओंकार आहे की नाही. म्हणजे हा ओंकार काय झाला, परब्रह्म स्वरूप झाला. जसे सर्व ओंकार स्वरूप आहे तसे सर्व ब्रह्मस्वरूप आहे म्हणून ओंकार ब्रह्मस्वरूप आहे. सर्व ओंकार स्वरूप आहे आणि सर्व पुन्हा काय आहे, ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे ज्याचा अर्थ सर्वच काय आहे, ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजेच ओंकार काय झाला, ब्रह्मस्वरूप झाला. किंवा ओंकार ब्रह्माचा वाचक आहे किंवा ओम हे ब्रह्माचं काय आहे, वाचक नाव आहे की नाही. म्हणजे ओम शब्दाने काय घ्यायचं, ओम शब्द हा ब्रह्माचा वाचक आहे आणि ब्रह्म त्या शब्दाचं काय आहे, वाच्य आहे.
किंवा ओंकार ब्रह्माचा वाचक आहे, ब्रह्मवाच्य आहे आणि वाच्यवाचकांचा अभेद असतो. पुन्हा आणखी नाही, वाच्य आणि वाचकाचा काय, ओम हे अक्षर बरोबर आहे ना, हे काय झालं वाचक आणि त्याचं वाच्य असणारा परमात्मा, वाच्य आणि वाचक यांचा अभेद असतो. म्हणजे ओंकार काय झाला, ब्रह्मस्वरूप आहे. वाच्यवाचकांचा अभेद असतो. या नियमानेही ओंकार ब्रह्मस्वरूप आहे. आपण अधिष्ठान अध्यस्त दृष्टीनं पाहिलं तरी ओंकार काय आहे, ब्रह्मस्वरूप. आणि वाच्यवाचकाचा अभेद म्हणलं तरी ओंकार काय आहे, आणि कार्यकारणाचा अभेद म्हणलं तरी ओंकार काय आहे, ब्रह्मस्वरूप. आणि विचार दृष्टीने पाहिले, आता हे झालं एक शास्त्राने आपल्याला सांगितल्याप्रमाणे ध्येयानुसार ध्यान कसं करावं, त्याच्यामध्ये अभेद चिंतन, ते ओंकाराच्या उपासना करावी किंवा त्यालाच अंग्र ध्यान म्हणतात, हे आतापर्यंत सांगितलं. आता काही लोक विचार करतात, म्हणजे ज्यांना वेदांताचे संस्कार आहेत, त्या दृष्टीने जरी पाहिलं तर विचार दृष्टीने पाहिले तर ओम हे अक्षर ब्रह्माचे ठिकाणी आद्यस्त आहे. ओम हा जो ओम आहे तो परमात्म्याच्या ठिकाणी कोणता तरी अक्षर आहे का, ओम हे अक्षर आहे का त्याच्यावर आद्यस्थच आहे. ओम हे अक्षर परमात्म्याच्या ठिकाणी काय आहे, आद्यस्थ आहे. आद्यस्थाचे स्वरूप अधिष्ठानाहून पृथक नसते. अधिष्ठानाहून पृथक असतं का आद्यस्थ, ओम हा आद्यस्थ आहे, पण अधिष्ठान ब्रह्माहून तो पृथक आहे का, वेगळा आहे का, त्याला स्वतंत्र अस्तित्वच नाही, अस्तित्वच नाही. म्हणजेच आद्यस्थाचे स्वरूप अधिष्ठानाहून पृथक नसते. यास्त ओंकार ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे आद्यस्थ वस्तू काय असतात, अधिष्ठान रूप. ओंकार काय आहे, आद्यस्थ कोणावर आहे, ब्रह्मावर. मग ओंकार कसा झाला, ब्रह्मस्वरूप झाला. यास्त ओंकार ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून ओंकाराचे ब्रह्मरूपाने चिंतन करावे. मग हा ओंकार म्हणून काय करावं आपण चिंतन, ओंकार हा ब्रह्मच आहे असं चिंतन करावं. आद्यस्थ म्हणला तरी ब्रह्मस्वरूप आहे, बरोबर ना, किंवा तो कार्य म्हणला तरी ब्रह्मस्वरूप आहे, वाचक म्हणला तरी ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून ह्या बरेच जे संन्यासी महात्मे वगैरे किंवा नैष्ठिक ब्रह्मचारी ह्या ओंकाराचं चिंतन करतात परमात्मा रूपाने. जरी त्यांना श्रवणादी साधनं जास्त घडली नाही तरी ही उपासना करतात, अंग्रह उपासना. तर म्हणून ओंकाराचे ब्रह्मस्वरूपाने चिंतन करावे आणि ब्रह्मरूप ओंकाराचे आत्म्याशी अभेद चिंतन करावे. ओंकाराचं कोणाचे चिंतन करायचं, अभेद. ओंकार हा ब्रह्मस्वरूप आहे आणि ब्रह्मस्वरूप असणारा ओंकारच काय आहे, आत्म्याशी अभेद. म्हणजे तो कोण आहे, मी आहे, माझा आत्मा आहे असं अभेद चिंतन करावं. आणि ब्रह्मरूप ओंकाराचे आत्म्याशी अभेद चिंतन करावे. कारण आत्म्याचे, ब्रह्माचे आणि ओंकाराचे चार पाद अर्थात भाग आहेत, त्यास अंशही म्हणतात. आता तुम्ही म्हणाल असं कशाला करायचं, ब्रह्माचं आपलं ओंकाराचं ब्रह्मस्वरूपाशी अभेद आणि त्या ब्रह्माचा, ओंकाररूप ब्रह्माचा आपल्या आत्म्याशी अभेद असं चिंतन का करावं, असं जर कोणाला वाटेल तर त्याचं कारण त्यांच्यामध्ये साम्य आहे. ओंकाराचं, ब्रह्माचं आणि आत्म्याचं यांचं साम्य म्हणण्यापेक्षा त्यांची एकरूपता, अभेद आहेच मुळी, म्हणून त्याचं चिंतन करावं. आता तुम्ही म्हणाल कसं काय त्याच्यातला अभेद आहे, त्यासाठी गणितासारखा एक तक्ता त्यांनी सांगितला आणि त्या तक्त्याप्रमाणे याला काय, ओंकाराला 4 पाद आहेत, ब्रह्माला 4 पाद आहेत आणि आत्म्यालाही 4 पाद आहेत. तेव्हा या ठिकाणी ओंकार ब्रह्मस्वरूप आहे आणि ब्रह्मस्वरूप ओंकारच आपला आत्मा आहे असं अभेद चिंतन कसं करावं, तर त्या ठिकाणी त्याची पद्धती सांगताना ते सांगतात, एक ओंकार एका बाजूला, ब्रह्म एका बाजूला आणि आत्मा एका बाजूला. ओंकाराचे 4 पाद, काय ब्रह्माचे 4 पाद आणि आत्म्याचे 4 पाद, आणि त्यांच्यामध्ये कसं साम्य आहे, त्यामुळे त्यांच्यामधला अभेद कसा घडू शकतो हे सांगणार आहेत. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.